रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी त्वा विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा त्वा माधव बलवा त्वा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बलवान तो माधव बलवान तो माधव बलवान तो माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बलवान तो माधव बलवान तो माधव संस्कृताची गोटी म्हणून विठ्ठली आवटी सौत संस्कृताची गोटी म्हणून विठ्ठली आवटी त्वा विठ्ठल बलवान त्वा माधव बलवान त्वा माधव बलवान त्वा माधव सौत संस्कृताची गोटी म्हणून विठ्ठली आवटी सौत संस्कृताची गोटी म्हणून विठ्ठली आवटी त्वा विठ्ठल सर्व सुखाचे आकर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आकर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आकर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आकर बाप रखमा देवी वर विठ्ठल बलवान त्वा माधव बलवान त्वा माधव बलवान त्वा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर त्वा विठ्ठल बलवान त्वा माधव बलवान त्वा माधव बलवान त्वा माधव बलवान जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय संत दर्शनाचा त्याची दिल संत दर्शनाचा धन्य आजी चिन्ह संत दर्शनाचा त्याची दिल संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सण केला अनंत जन्मीचा अनंत जन्मीचा धन्य आजी चिन्ह संत दर्शनाचा संत दर्शनाचा संत जन्मीचा सेना केला वाटेता ते आलिंगन द्यावे वाटेता ते आलिंगन द्यावे दान सोडावे चरण त्यांचे हातापाची झाली खिल्या चरण वैष्णवांचे वाटे त्याचे आलिंगन द्यावे वाटे त्याचे आलिंगन द्यावे दान
सोडावे चरण त्यांचे धन्य घडो त्यांचा संग धन्य घडो त्यांचा संग भावावियोग जन्म जन्मी एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी घडो त्यांचा संग भावावियोग जन्म जन्मी सर्वात जाती आलिंगन द्यावे सोडावे चरण त्यांचे धन्य अजदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटी त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविधा तापाची झाली बोळवण त्रिविधा तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटी त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मजन्मी मज वाटी त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावी चरण त्यांचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथा
उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल विठ्ठल धन्य अजतेन संत दर्शनाचा धन्य अजतेन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्तिपृष्ठ भागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अनाहात कीर्तनामुळे ज्याची काया भ्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देवमान्य संतमान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना प्रिय असणारे ज्ञानेश्वरीचे शुद्ध करण्यास उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी आणि भारुडातून समाजाचे प्रबोधन करणारे समाज सुधारक शांती ब्रह्म संत पदाला पोचलेले सत्पुरुष उच्च कोटीचे समाज सुधारक महान संस्कृत भाषेचे गोड असे अभ्यासक अशा अनेक गुणाने संपन्न असणारे व्यक्तिमत्व म्हणजे गृहस्थाश्रमी माय मराठीचे सुपुत्र दयेचे सागर शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज पैठणकर यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या शिवीकरता निवडला आहे विठ्ठल संत श्रेष्ठ एकनाथ महाराज कीर्तनाला सुरुवात झाली बरं का ध्यान देऊन ऐकायचं मी काय जास्त वेळ कीर्तन करणार नाही थोडाच वेळ कीर्तन करणार आहे पण सर्व अंगाची कान करून ऐकले पाहिजे बरं का नाही तर आम्ही सांगायचं आणि तुम्ही झोपायचं असं व्हायला नको विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आज धन्यता देतात ते दिवसाला का धन्यता देतात त्याचं कारण त्या दिवशी संतांचं दर्शन झालंय संतांचं दर्शन झाल्यामुळं अनंत जन्माचे ताप निवारून गेलेले आहेत असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे धन्य अजदेन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सीन गेला म्हणून महाराजांना वाटतं मुज वाटे त्यासी त्या संत महात्म्याला आलिंगन द्यावं त्याचे चरण कधीच सोडू नये बरं आलिंगन अगोदर का भेट अगोदर बोलत चला मी काही कुणाच्या अंगावर पडून चावत नाही काय नाही सरळ सरळ बोलत जा मला विठ्ठल बोला भेट अगोदर का आलिंगन अगोदर बदली करू नका हा इकडं भेट अगोदर का आलिंगन प्रथम भेटी आलिंगन तुझे चरण वंदावे आलिंगन भेटी मग चरणी घाली मिठी विठ्ठला विठ्ठला म्हणून मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे चरण मला कधीच सोडू वाटत नाही तुम्ही म्हणाल महाराज ते चरण का अहो आम्ही इतके गोरेपान आहेत आमच्या पायाला जर आम्ही मेहंदी लावलं तर आमचा पाय इतका शोभून दिसतो पण आमचे पाय का आमचे चरण नाहीत का महाराज म्हणले तुमचे पाय ते पायत कितीही गोरे असू द्या शेवटी पाय का संत महात्म्याचे आणि देवाचे कितीही काळे असू द्या शेवटी चरण का
अचरण शुद्ध म्हणून चरण शुद्ध. विठ्ठला विठ्ठला. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. ध्यान देऊ नाही का बरं. पुन्हा म्हणायच नाही महाराजांनी अभंग अर्धावट सोडला. पुन्हा इथून गेल्यावर लय मग तंबाखूला चुना लावे. पूर्ण अभंग नाही बघा सोडलं. अरे हे काय मग सोडणं नाही तर. विठ्ठला तिसऱ्या चरणाच्या अर्थामध्ये महाराज म्हणतात की त्रिविधा तापाची बोळवण झाली. महाराज खरं सांगायचं म्हणलं तर आपल्या मागे इतके ताप आहेत की सांगता सोयच नाही. कुणाला कशाचा ताप तर कुणाला कशाचा ताप. कोणाला पैसा कमवायचा ताप, बरोबर आहे की नाही. कोणाला आज जमलंय जेवाय चांगलं, उद्या काय काय माहिती ह्याचा तापच आहे. आणि सगळ्यात मोठा ताप लग्नाचा. महाराज लय अवघड झाले. आधी बामणामध्ये, कोमट्यामध्ये, मारवाड्यामध्ये होत. आता का नाही सगळ्यामध्ये झाले महाराज. तिकडं पुण्याकडे कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर एक कष्टधरणच माझ्या मागं लागलं. महाराज म्हणलं काय मला पोरगी बघा ना. मीच अजून मोकळा फिरालोय म्हणलं. तुला कुठे तसं काय नाही, मला 3 पोरी झाल्यात. विठ्ठला महाराज म्हणले संसारामधले ताप सांगत बसत नाही का. संसारामधले भरपूर ताप आहेत, पण आमच्या शास्त्रामधले ताप 3 सांगितले. कोणते कोणते ऐका. आधी दैविक ताप, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप. ह्या 3 तापाची बोळवण झाली. कशामुळं? वैष्णवाचे चरण पाहिल्यामुळं. अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा अर्थ. विठ्ठला विठ्ठला. आता एकदा भेट झाली ना मग त्यांचा वियोग कधीच होऊ नये. महाराज संत महात्मे भेटतात पण महाराज त्याचा वियोग होते. म्हणून महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्म जन्मे. असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ झाला. आपलं कीर्तन जा घरला. विठ्ठला गावकरी, टाळकरी, माळकरी, विनेकरी, पारेकरी सर्वांच्या पायावर नारदाच्या गादीवर नतमस्तक. मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर माझा माता विनम्र करून माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला कीर्तनाला सुरुवात झाली. ध्यान देऊन ऐका. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात 2 मुद्दे टाकलेत. पहिला मुद्दा आहे धन्य आणि दुसरा मुद्दा आहे संत दर्शन. ह्या 2च मुद्द्याचा विचार करायचा कीर्तन सोडायचे बरं का. तुम्हाला जर कटाळा आला तर मला हातवरी करून इशारा करा, मी सोडून देतो. मला काही अपमान वाटत नाही, मला काही वाटत नाही. मला भरपूर तारख आहे तुमच्या आशीर्वादानं. कर्ण होईना गेले टाचा दुखाल्यात. विठ्ठला विठ्ठला. मुद्दे किती आहेत? 2 मुद्दे आहेत. कोणते कोणते आहेत? धन्य आणि संत. हे 2 मुद्दे आहेत. पहिल्या मुद्द्याचा विचार जर करायचं म्हणलं तर धन्य म्हणजे काय. आमचे महाराज सांगतात ज्या व्यक्तीनं जे काम केलंय ते जर काम त्या व्यक्तीनं केलं तर ती व्यक्ती धन्य आहे. महाराज आपण संस्थेमध्ये शिकलो, ह्याच्यातला एखादी जर माणूस उठून जर पकवाज वाजवायला लागला तर तो माणूस कोण आहे? धन्य आहे. पण ह्याच्यावर समाधान वाटत नाही आपल्याला का? ही मोगाम बोलणं झालं. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपण जन्माला आलो हे खरं धन्य आहे. नंतर विचार बदलून सांगितले जन्माला येऊन
धन्य नाही, जन्माला येऊन देवाचे दास झालो तर धन्य. धन्याभि जन्मालो आलो, धन्याभि जन्मालो आलो, धन्याभि तिकडे हा ना माझ्या अंगावर पडत चालणार. विठ्ठला विठ्ठला धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. खरं सांगा, आपण दास विठोबाचे झालो का संसाराचे झालो? दस काही तर सगळे ब्रह्मचारीच बसले तर कोणीच बोलत नाही. एकाला बायको नाही, हे गचपाण कुणाच आहे? सगळे झालेलेच आहेत की तुमच्यापेक्षा जास्त संख्या आहे. मग पटपट बोलत जा ना. आपण दास संसाराचे झालो महाराज. झालो का नाही संसाराचे दास? का तर आपल्याला बायकोच ऐकून बाजारला जावं लागतं. बायकोच ऐकून बाजारला जावं लागतंय. लय अवघड बायका सांभाळ. झाले का? हा झाले? वा, चांगला अनुभव आहे, सांगायची गरज नाही. सांगू वाटत नाही कुणालाच. तुमचं नका या भानगडीत पडू. ऐका माझं, माझी शपथ आहे का? मायची शपथ घेऊन सांगावं आहे का? लय अवघड असते हो. तुम्हाला सांगू का, संसाराचा दास झाल्यावर किती अवघड असते. ऐका, बायकोचं आपल्या मायचं भांडण झालं. बायको येते, मायचं घरानं सांगते, तुझ्या बायकोनं असं केलं, तुझ्या बायकोनं तसं केलं, तुझ्या बायकोनं असं केलं, तुझ्या बायकोनं तसं केलं. पुन्हा बायको येते, तुमच्या मायनं असं केलं, तुमच्या मायनं तसं केलं. माय जरी आली तिला मला ते तुझंच खरं आहे बाई, तुझंच खरं आहे. तिला सांगतो मी तुझंच खरं आहे. बायको आली की तिला मला ते तुझंच खरं आहे, तुझंच खरं आहे. आणि दोन्ही विसंगच आल्या की मग म्हणायचं बाहेरच बरं आहे, बाहेरच बरं आहे. बाहेर कळालं का? आधीच घोळ झाला हो. कळालं की लय अवघड आहे बायकोचं. का असलं कर मग कसं करावं? बायको कोण बोलावं का मायकून बोलावं? तुम्ही कोणाकोण बोलचाल बरं? हा कुणाकोण मग असं राहते. ते बिचारे मायबाप सोडून आले रे, मायबाप सोडून आले. तिच्याकडून नाही बोलायचं म्हणजे किती अवघड आहे. मग खरं सांग, कुणाकोण बोलावं? त्याच्यामुळे नको ह्या भानगडीत पडू. आता मी आज येताना फेटा घेऊन निघाला. मला म्हणले महाराज कुठे चालाव? मी म्हणलं ऊस खुरपाय घेतलीत. आता पटका घेऊन ऊस खुरपाय जाते माणूस, तरी पण कुठं चालाव? चालू म्हणलं कीर्तनाला. म्हणले ऐका ना. म्हणलं काय तुम्ही गाडीमध्ये फिरता, तुम्ही इकडे तिकडे फिरता, मला नेत नाहीत, काही नाही, नुसतं ऐकूनच बेजार आहे, मला यायचंय. भाषा कळते का? तर थोडं लेट करंट आहे.
4Gचं कार्ड ठेवा. मला याचं मी म्हणलं लई लांब चालव ग म्हणलं, नाशिक जिल्ह्यामध्ये नाही जमणार, इकडे कुठं असल्यावर नेतो. मला येऊ द्या ना प्लीज. असला मंत्र टाकल्यावर माणूस गारच पडते बघा. काय ताकद असते वाणीमध्ये सांगता येत. कळून आल्यावर कसं हसतात बघा घेऊ का. हेच वाक्य बोललेले असतात काय. तुम्ही आम्ही बायकाईचे दास आहेत, संसाराचे दास आहेत, म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागते. का बायकोचं ऐकल्यामुळे दुःख भोगावं लागते. एकाची प्रेत यात्रा जात होती बर का. जरा मार्मिक विनोद आहे, ध्यान देऊन ऐका. प्रेत यात्रा जात होती आणि त्या प्रेत यात्रामध्ये ते गाडग धरते, त्याला काय म्हणते तुमच्याकडं, शिकाळ का, शिकाळन ती संघ. आणि त्याच्या हातामध्ये कुत्र सजवलंय. ते कुत्र त्याला झूल टाकली आहे, गुलाल टाकलाय, मटाट्या बांधल्यात, पायात घुंगरं बांधल्यात. ती चालली प्रेत यात्रा. एका माणसानं थोडं बहिलं, विचित्रच वाटलं त्याला. म्हणलं ओ मामा इकडे या बरं, इकडे या. म्हणला काय हे काय भानगड आहे. काय नाही म्हणला, ते प्रेत जे आहे का नाही म्हणला, ते शिकाळी घेऊन चाले का कुत्रन, शिकाळी घेऊन, ध्यान देऊ नाही का बरं का, शिकाळी घेऊन चाले का नाही, त्याच्या बायकोच आहे म्हणला. हो ते कळलं हो. मग ते कुत्र्याला सजविण्याचं काय आहे, तसं नाही म्हणला. ते कुत्र चावून त्याची बायको मिली आहे. कुत्र चावून बायको मिली, त्याला आनंद झालाय म्हणून त्यानं कुत्र्याला सजवून न्यालय. आनंद झालाय. मग ते विचारणार म्हणते हे कुत्र आपल्याला भेटेल का. असं होतंय बघा, आपल्याला भेटेल का. ते माणूस म्हणलं गेडे झाला काय, आम्ही बारीला लागलो म्हणले, आमचं झाल्यावर घेऊन जा. एवढे संसाराला कटाळलेत. विठ्ठला महाराज म्हणले आम्ही संसाराचे दास झालो नाही. मग आम्ही दास कोणाचे झालो, दास झालो हरिदासाचा. बुद्धी काया म्हणे वाचा, तुझे दास करू अनेक मागो खावया, अनेक मागो खावया. नीग झाले तिने, नीग झाले तिने तुझे दास झालो अनेक मागो खावया, भीग झाले जिने पंढरी राया. दास ह्या शब्दापासून बाजूला गेलो. ह्या मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा नाही. आपल्याला विचार जे करायचा आहे ते धन्य शब्दाचा. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या शरीराच्या अवयवाला धन्यता दिल्याता. कशा कशा धन्यता दिल्याता तुम्हाला सांगतो, फक्त ध्यान देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात ह्या डोळ्यानं जर भगवान परमात्म्याची मूर्ती पाहिली किंवा प्रतिमा पाहिली तर हे डोळे धन्य म्हणले महाराज. पुरावे असले तर फटाफट द्यायचा, काही अडचण नाही. धन्य म्हणले का, देवाची मूर्ती पाहिल्यामुळं. आपण काय पाहतो, आपलं पाहणं वेगळं. कधीच आळंदीला नाही गेलेला माणूस पुण्याला गेला बर का. पुण्याला गेला आणि पुण्याला गेल्यानंतर त्या मोठमोठ्या बिल्डिंग, कधीच गेलं नव्हतं ते पुण्याला, त्याला माहित नाही काय ना, शेतातला आपला रानटी जाऊ म्हणला पुण्याला बघून तर यावं लय मत येतं. ते बघायला लागले बिल्डिंग, बाप रे काय बिल्डिंग आहे. इथं कुठं बिल्डिंग आहे, तुम्हाला वाटलं खरंच बिल्डिंग आहे का काय. एवढी बिल्डिंग मोठी, डब्यावर डब्बे, डब्यावर डब्बे, ठुली कशी, एवढे घर तयार केले कसे. पण तिथले लोक लय चॅप्टर. एका माणसानं पाहिलं, भोळं दिसतंय मला, ह्याला फसवलं पाहिजे. गेलं जवळ, म्हणला काय बघतो रे, म्हणला बिल्डिंग बघतोय. किती बघले, 7 बघितले. 70 रुपये काढ म्हणला, इथं बिल आहे बघायला. पट 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 नोटा काढल्या दिले गोडे 70 रुपये. त्यानं घेतले, मजुरून गेलं हसत हसतच. तिथे एक वारकरी होतं चांगलं, त्याने म्हणला हे अशा गरीब लोकांना फसवतात लोक बघा. त्यानं आलं, अहो काका वारकरी बाबा तुम्हाला फसवलं ना त्यानं.
ते म्हणते मला नाही म्हणला फसवलं, मीच त्याला फसवलं. म्हणला कसं काय? मी फक्त 7 बिल्डिंगचे पैसे दिले, पण मी किती बिल्डिंगी पाहिल्या होत्या? 70 बिल्डिंगी पाहिल्या होत्या. हे त्याच्यापेक्षा शहाणा. विठाला धन्य दिवस आजी डोळीया धन्य दिवस आजी डोळिया लाधला आनंद देखीला धन्यवरी. कधी? ज्या वेळेस देवाचं नामस्मरण केलं त्यावेळेस आपल्या मुखालाही धन्यता आणि डोळ्यालाही धन्यता. सदा माझे डोळा सदा माझे डोळा सदा माझे डोळे सदा माझे डोळा सदा माझे डोळा जडतो जे मोठे सदा माझे सदा माझे रघुमाई सापती सोयरिया सापती सोयरिया माई सापती सोयरिया माई सापती सोयरिया हे चोपदार म्हणतील ही काय बला आमच्या महाग लागली वा नसत्याला ताप. हे नमुना वेगळाच आणलाय म्हणतील. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुक्मिणीचा पती सोयरिया. महाराज डोळ्याने देवाला पाहिलं तर महाराज डोळे धन्य आहेत. ह्या मुखाने जर देवाचं नामस्मरण केलं तर हे मुख देखील धन्य आहे. बघा बघा, मुखानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आपण करत नाहीत. आता इथं एवढं आपण नाचू नाचू प्रमाण म्हणतो, टाळी वाजू वाजू नाचतो, बरोबर आहे की नाही? इथं कोण कोण माणसं टाळ्या वाजते सांगा बरं. हा वाजवा काय झाले? आओ आ काय माणसं काय झालं की काय नाही की बघा, जिथं बोला म्हणलं तिथं बोलत नाही. तर इथं का अशी बसते जसं काय मोतीमध्ये बसले तेव्हा. अहो मी तेवढ्या लांबून येऊन मोहा चेहरा बघा, तुम्ही मजा नाही. आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, हे खरं पुण्य आहे महाराज. घेई घेई माझे वाटे बोल नाम विठोबाचे बोल नाम विठोबाचे बोल नाम विठोबाचे घेई घेई माझे वाटे बोल नाम विठोबाचे बोल नाम विठोबाचे बोल नाम घेही घेही माझी वाचा गोड नाम विठोबाची. आपण घेतलं पाहिजे. आता इथं रोज सकाळी सकाळी कोणतरी तुळशीची माळ जपते का? हात वर करा, पटापटा करा, पटापटा.
1 2 3 4 हे काय गुत्त घेतले का हेचा जप चालू राहते हे च्या मागत जपान अवघड आहे महाराज. मी एक दिवशी बायकोला सांगितलं अगं आपण महाराज आहेत देवाचं नामस्मरण करत जाय. ते म्हणले महाराज मला दुसराच नाद आहे. मी म्हणलं कसला ते म्हणजे माझा नाद सांगू का. मी म्हणलं सांग ना कसला आहे तुला नाद मला ऐकू तर दे. ती काय म्हणली माहितीये का बाई मी अशी न दिसते कशी नत आहे माझ्या नाकात नत आहे माझ्या नाकात तो महाराज माझ्या धाकात. आता मी तिच्या धाकात आहे. बाई मी अशी दिसते कशी नथ आहे माझ्या नाकात नथ आहे माझ्या नाकात महाराज माझ्या दहाकात म्हणून. मी म्हणलं मी अजून कोणाच्याच दहाकात गेलो नाही तुझ्या कसा जाईल. विठ्ठल धन्य झाले मूक निवाली रसना नाम नारायणा घोष करो. हे मस्तक जर संतांच्या पायावर लावलं धन्य हे मस्तक सर्वांगी शोभले संतांचे पाऊले लागतात. या हाताने जर देवा काही चालावी पंढरीची पंढरीची माताही चालावी वाजवावी गुढी उभारावी ताली वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची ताली वाजवावी गुढी उभारावी ताली वाजवावी गुढी टाळी वाजवावी गुढी उभा राहावी वाटते चालावी पंढरीची. हातानं टाळी वाजवली पाहिजे पायानं पंढरपूरची वारी केली पाहिजे तर आपले हात धन्य होतील महाराज. नाही तर नाही. नका टाळ्या वाजवून नका पंढरपूरला जाऊ पण हातानं चांगलं तरी काम करा की. असं रोडवर होतं एका श्रीमंताचं कुत्र पिसाळलं. श्रीमंताचं कुत्र पिसाळलं श्रीमंत म्हणला ह्याला कशाला मारून टाकायचे म्हणलं पिसाळलं पोत्यात बांधलं रोडवर आणून टाकलंय. बघा ना किती हुशार असेल ते. रोडवर आणून टाकलंय आणि एक माणूस गाडीवर आले काय गरज आहे का उतरायची उतरलंय. हाताचं काम सांगलं बरं का. म्हणलं बायला इथं एक चांगल्या अनमोल किमतीचा काय तर खजिना आहे गडे मला ह्या पोत्यामध्ये. पोतं घेतलं गाडीवर ठेवलं. कुत्र्याची जात हुशार असते. कुत्र म्हणला आता शिकतर आपल्याला उचललंय म्हणला पोत्यात घातलंय मालकानं पण हे कधीतरी काढेलच की थोडं आपण गप्प बसावं महाराज. कुत्र पोत्यामध्ये गपचूप बसलं भुकं ना चावं ना काही नाही. एवढी जात इमानदाराची आहे. असे बरेच आहेत कुत्रे भुकतेत चावतेत काही करतेत. इथलं काय लावून घेऊ नका बाबा आमच्याकडल्या कुत्र्याचं सांगायला. बघा ते बाहुकीवर सुद्धा हल्ला करते एवढं गेलेलं असते कुत्र. महाराज घेतलं पोतन आलं. बायको वाट बघत बसली होती. मालक बाजारला गेलेत कधी येतात की दिसली गाडी. आले गाडी घेऊन बायको वाटच बघत होती. म्हणली मालक काय आणलं गर्दा करून काही म्हणला काय आणलं करते का म्हणला आपल्याला लय अनमोल किमतीचा खजाना सापडलाय म्हणला आज. असं आहे का म्हणला. मग असं करा म्हणले या गावातल्या बायाला येडे आहेत म्हणल्या कोण्या टायमाला घरी येतात. काय काम असतं ग तुमचं उगच उगच हिच्या घरी घंटाभर तिच्या घरी घंटाभर जाऊन बसायला आपल्या आपल्या घरी भजन करीत बसा ना. पण काय मारत हिच्या गप्पा बघा ना. तुझी सुना अशी माझी सून तशी माझ्या सुनानं असं केलं तुझ्या सुनानं तसं केलं ह्याच गप्पा असलं करण्यापेक्षा भजन कर ना मर ना इकडं कांद्यामध्ये भजन करत करत बस ना. विठ्ठल विठ्ठल काय खजाना आहे अगं पोतोली जोड लागाले काय तर आहे. कुत्र मला माणसं बोलाले तर लग्नाची वेळ जवळ आल्या शांतता बाळगा. त्यानं शांतता बाळगली. महाराज कवाड काढलं की पोतं घेऊन मध्ये गेलं. त्यानं म्हणला बाया येतात बघ लाव कवाड. त्यानं मधून कडी लावली महाराज घरामध्ये गेले. कुत्र म्हणला आली वेळ जवळ जरा दम काढावे. थोडा दम काढला महाराज
ती बाई म्हणली हो का मालक, या पोत्यापासून आपल्याला श्रीमंत व्हायचंय, उगा असं खोलायच नाही म्हणले, मी पंचपाळा आणते. तिनं पंचपाळा आणलं, त्या पोत्याला लावलं. महाराज पोतं खोललं तर काय कुत्रं बाहेर आलं आणि जे बोंबलायला लागले, कुत्रं पिसाळलं. कुणाला चावलंय का? ज्याला चावले त्याला विचारा. इकडली पापण तिकडं लागू देत नाही. तिथं घरात घरता सुरू झाला, बाहेरचे शेजारी म्हणजे ए सकाराम तात्या का येड झालं काय रे, घरातून कडे लावले नुग आळडाले. अरे आळडाले पण कुत्र कसं मध्ये आळडाले रे, आपल्याला तरी काय माहित. मला माणसं कुत्र्यासारखेच आळडत मला, असलं माणसंच मला कशाचं काय आलं. एवढी फजिती झाली कशामुळं, ह्या हाताने चांगलं काम केलं नाही मला. धन्य आजी पंते चालती पाऊले, आजी पंते चालती पाऊले, आजी पंते चालती पाऊले, आजी पंते चालती पाऊले. अन्याजी पंते चालती पाऊले, टाळिया शोभले करतोने. जेवढी प्रक्रिया ज्या महात्म्यासोबत घडली तो संत आहे आणि त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. माझी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, धन्याजी पंते चालती पाऊले, टाळिया शोभले करतोने. धन्य तुका म्हणे आमाशी पावले, पावलो पावले विठोबाचे विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजाचा दृष्टांत लोकांना पटला नाही का? पटला नाही. शरीराला अवयव आहेत, पण धन्य शब्दाचा अर्थ आपल्याला हुडकायचा आहे. धन्य शब्दाचा अर्थ माझ्या नारद मुनीनं शोधूनच काढला. बघा नारद मुनीनं कसा शोधला, ध्यान देऊन ऐका सांगतो. विठ्ठला विठ्ठला. या मृत्यू लोकांमध्ये माझे नारद महर्षी आले. नारद महर्षीनं महाराज गंगेच्या पात्रावर जाऊन साष्टांग प्रणिपात घातला. महाराज स्नान केले. स्नान केल्यानंतर त्याला एका गोष्टीचं नवल वाटलं. ते म्हणले, हे गंगेच्या पात्रामध्ये जे जीव जंतू राहतात ते किती भाग्यवान आहेत, किती भाग्यवान आहेत ते. आपण पवित्र होण्यासाठी गंगेवर स्नान करतो आणि ते अखंड मध्ये राहतात, हात जोडले. खरोखर जीवजंतूंना हात जोडून महाराजांनी विचारलं, खरोखर तुम्ही धन्य आहेत गड्या. ते त्यावेळेस जीवजंतू म्हणले, महाराज आम्ही धन्य नाहीत. ज्या गंगेच्या पात्रामध्ये राहतो ती गंगा माता धन्य आहे. गंगा मातेची स्तुती केली. थोडं स्पीड न पडतो, गाडी मुकामाला न्यायची आहे. विठ्ठला विठ्ठला. गंगा माता प्रसन्न झाली आणि सांगितलं, नारदा माझी आठवण केली. हो आईसाहेब, खरोखर तुम्ही धन्य आहेत का? जीव जंतू तुमच्यामध्ये राहतात, तुम्ही पवित्र आहात. तिने म्हणली, नारदा मी धन्य नाही. मी ज्याच्या जाऊन मिलीन होते ती सागर धन्य आहे म्हणले. सागराकडे नारद गेले, सागराची प्रतिज्ञा केली. सागर प्रसन्न झाले आणि सांगितलं, काय म्हणणं आहे? नारद महर्षी म्हणले, खरोखर सागरजी आपण धन्य आहेत का? असंख्य तीर्थ तुमच्यामध्ये येऊन मिलन होतात. त्यावेळेस सागर म्हणलो, नारदा आम्ही धन्य नाही. मी ज्याच्यावर वास्तव्य करतो ही पृथ्वी माता धन्य आहे बघ. त्यावेळेस पृथ्वी मातेची स्तुती केली. पृथ्वी माता प्रसन्न झाली आणि पृथ्वी माता म्हणाली, नारदा काय काम? नारद महर्षी म्हणले, आई साहेब खरोखर तू धन्य आहेस का? तुझ्यावर पंढरपूर क्षेत्र, पैठण, काशी विश्वनाथ असंख्य देव वास्तव्य करतात. त्यावेळेस महाराज पृथ्वी माता म्हणाली, नारदा मी धन्य नाही. मला ज्यानं निर्माण केलंय ते माझे पिताश्री म्हणजे ब्रह्मदेव धन्य आहेत. नारद ब्रह्मदेवाकडे आले. काय झालं? गारवा यालाय का वास यालाय? त्याला काय तर बांधा खाली, नाही तर काय तर सोडा. मला वाटलं मवाच वास आलाय. ब्रह्मदेवाची स्तुती केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यावेळेस नारदानं सांगितलं, पिताजी खरोखर आपण धन्य आहेत बघा. कसं? तुम्ही पृथ्वी माता निर्माण केली. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, नारदा मी धन्य नाही. जी पृथ्वी बनवायचं ज्ञान दिले मला तो भगवान विष्णू धन्य आहे म्हणले. त्यावेळेस भगवान विष्णूकडे नारद आले आणि महाराज वैकुंठामध्ये जाऊन नारदाने साष्टांग प्रणिपात घातला. तर त्या ठिकाणी महाराज भगवान नव्हते बर का. लक्ष द्या बरं, इकडं बुळबुळ करू नका उगा. महाराज
त्या ठिकाणी भगवान विष्णू नव्हते, लक्ष्मी आईसाहेब होत्या. लक्ष्मी आईसाहेबाला साष्टांग प्रणिपात घातला नारदाने. आणि नारद म्हणले आईसाहेब भगवान कुठं आहेत? त्यावेळेस लक्ष्मी आईसाहेब म्हणले नारदा ते काय मला विचारून जातात का बाबा? गाडी घेते तर केक मारते तर कुठे जाते तर येते तर फोन लावा गेलं की रागात येते तर मिस कॉल बी द्यायला जमाना कुठं आहेत की काय नाही की लय अवघड आहे म्हणजे. पण काही शोध वगैरे काढला का तुम्ही? त्यावेळेस लक्ष्मी आई साहेब म्हणाल्या नारदा शोध काढलाय कुठं की मृत्यू लोकामध्ये पंढरपूर नावाचं एक नगर आहे म्हण आणि त्या ठिकाणी पुंडलिक नावाचा भक्त आहे म्हण, त्याच्यासाठी भगवान तिथं जाऊन राहिलेले आहेत. ठीक आहे म्हणले, प्रणिपात घातला आणि नारद महर्षी पंढरपूरला आले. बघा पंढरपूरला आल्यानंतर महाराज त्याने एक जय घोष ऐकू आला. कोणता ऐकू आला? सर्वांनी हात करून हातवरी करून करायचं बरं का. पुंडली म्हणते ती इमानदारी. उगच माणूस कशाला बोलते होय. ऐका नारदाने विचार केला माझे भगवान आहेत. मंत्र कोणता उच्चारलाय? पुंडली का वरदे. असा कोणता भक्त आहे की माझ्या भगवंताच्या अगोदर त्याचं नाव आहे? महाराज बघा हे मंत्र कसा. पुंडली का वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कसं आहे पण ह्याचा अर्थ थोडा वेगळा काढला लोक आहे. आपण सगळे वारकरी मंडळी बघा पंक्तीला बसल्यावर हा मंत्र म्हणल्याशिवाय अन्नच ग्रहण करत नाहीत. मी एकदा आमच्या मामाकडे गेलो होतो. मेले आमचे मामा. मी जे त्या माणसाच्या कधी गोष्टी सांगत नाही मेलेल्या, म्हणून तुम्हाला 13वीची कीर्तन जास्त येते. 10वा 13वी वर्ष श्राद्ध सांग मेल्याच्या गोष्टी. विठाला विठाला थोडं मामा वंगळ सांगळ खाणारा होता. मी पंक्तीला बसलो श्लोक म्हणलं मामा कवर असलं करायचं. अहो कधीतरी माळ घालून भजन कीर्तन करा. तुमच्यापेक्षा आम्ही चांगलं राहतो रो म्हणलं मामा. धसकट होत तिरपत चिरल्यालं. धसकट कसं राहतंय? तिरपत चिरल्यालं. म्हणलं आमच्या भोजनाला देवाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करत नाहीत. मामा म्हणलं आम्ही करत नाहीत. मी म्हणलं तुम्ही तर कधी श्लोक म्हणाला ऐकू आला नाही. हाय म्हणलं आमचा श्लोक. मी म्हणलं सांगा बरं तुमचा श्लोक. आता त्याचा श्लोक तुम्ही कधी ऐकला नसेल पण उगा ध्यानात ठेवा पण पाठ करू नका. हो त्यांना काय म्हणलं माहिती आहे का? काळ्या काळ्या राणी उंदराचे घर तिकून आला बोका धरले दोन्ही कान. सोड सोड बोक्या माझा जीव लहान आता तुला सोडीना घेतो तुझा प्राण. बोला पुंडली हिरी ज्ञान देव वरी तुकाराम. मी म्हणलं हिरी ज्ञान देव आणि वरी तुकाराम हे असं कुठं राहते का? पण त्याचा अर्थ वेगळाच करून टाकला. आपण वारकरी सुद्धा नीट म्हणणार हो कधी कधी गडबडीमध्ये. आता मला सांगा ते मंत्र कसा? पुंडली का वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव असं आहे. पुंडली का वरदे कवर दे म्हणतात कुणी कुणी कवर दे. त्याला काय मोबाईल घ्यायचा आहे का काय कवर द्यायला? पण वेगळा अर्थ काढतात. हे मंत्र ऐकला नारदाला नवल वाटलं. नारदाने एका वारकऱ्याला बोलून घेतलं. वारकरी बाबा वारकरी बाबा असा कोणता भक्त आहे की त्या भक्ताच्या नंतर माझ्या भगवंताचं नाव घेतल्या जाते? त्यावेळेस वारकरी बाबा म्हणले थोडीशी कहाणी या इकडं. महाराज बोलून घेतलं आणि आपल्या घाटावर नारदासोबत वारकरी बाबा गप्पा मारले. आणि वारकरी बाबांना सांगितलं हो का नारदा हा पुंडलिक नावाचा भक्त आहे. ह्या पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली आणि सेवा पाहून तो वैकुंठाचं देव भगवान ती सेवा पाहण्यासाठी इथं आले. आणि इथं आल्यावर सेवा पाहिली प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यावर वर माग म्हणले आणि त्यानं वर मागितला. आणि हे न काय सांगितलं महाराज की भक्ताचं कल्याण करण्यासाठी विठ्ठेवर हुबा टाक म्हणून तुमचा भगवान इथंच आहे. असं आहे. आता जातो आणि दर्शन घेतो आणि देवाला विचारतो म्हणला माझी गोष्ट. त्यावेळेस वारकरी बाबा म्हणले नारदा असं जाता येणार नाही. इथला विधी आहे काय? आधी चंद्रभागेमध्ये स्नान करा. स्नान केल्यानंतर पुंडलिक भक्ताचं दर्शन करा आणि मग जा. त्या न्यायाने महाराज केलं. आणि नारद गेले रावळामध्ये पाहिलं भगवान विटेवर उभा कंबरेवर हात
आणि महाराज पाहिल्याबरोबर गालात हसले नारदाकडे पाहून भगवान. म्हणजे नारदा तुम्ही इकडं, हो देवा तुम्ही इकडं आहात, मला हे कळलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. ठीक आहे म्हणले, सांगा कशासाठी आले. तुम्ही विनाकारण फिरत नाहीत, सरासरी माणसाने विनाकारण जाऊ नये कुठे बी. त्यावेळेस सांगितलं, नारदा आईवडिलाची सेवा केली, आईवडिलाची सेवा पाहून मी प्रसन्न झालो आणि त्यानं मला बंदीत टाकलं. काय, इथं उभा राहा आणि असंख्य भक्ताचे उद्धार कर म्हणून थांबलो. पण तुम्ही कसं काय येणं केलं. त्यावेळेस नारद म्हणले, भगवान खरोखर तुम्ही धन्य आहेत. का, पृथ्वी माता निर्माण करायचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलंय, ह्या पृथ्वीवर तुम्ही वास्तव्य करताय, खरोखर तुम्ही धन्य आहेत. त्यावेळेस भगवंतान गालात हसून उत्तर दिलं, नारदा कोण धन्य आहे तुला अजून कळालं नाही. नारद म्हणले, नाही कळालं, सांगा समजून. त्यावेळेस नारदानं विचारल्यानंतर भगवंतानं सांगितलं, तो ते कळस दिसते ना पुंडलिक राजाचा, तो भक्त माझा धन्य आहे. का, त्या भक्तासाठी मी ह्या विटीवर उभा टाकलो. आणि त्यावेळेस नारदाने एकदा देवाच्या मुखाकडे पाहावं आणि एकदा पुंडलिकाच्या मुखाकडे पाहावं, कळसाकडे पाहावं. नारदाला कळना धन्य कुणाला म्हणावं. आणि मग आमच्या महाराज लोकांनी एक प्रमाण लिहिलं, काय, धन्यतेची संत भक्त भगवंत, धन्यतेची संत भक्त भगवंत, हृदयी अनंत नित्य ज्याच्या. कोण धन्य, तेच संत. कोण धन्य, तेच भगवंत. पण कोणते, पासवर्ड टाकला, हृदयी अनंत नित्य ज्याच्या. कोणता, पहिली धन्यता माझ्या हनुमंतरायाला दिली. का, हृदयी अनंत नित्य ज्याच्या. पुरावा सांगतो, धन्य अंजनीच्या सुता, त्याचे नाव हनुमंता. धन्य तुकोबा समर्थ, जेनी केला हा पुरुषार्थ. धन्य धन्य नाम देव, सर्व वैष्णवाचे नाव, सर्व वैष्णवाचे नाव, सर्व टाळा टाळा, सर्व वैष्णवाचे नाव, धन्य धन्य नामदेव, सर्व वैष्णवांचे राम. किती संत झाले, 3 संत झाले. चौथ्या क्रमांकाचं धन्य म्हणून बोट माझ्या निवृत्तीनाथ महाराजाकडे केलं. का, माझ्या निवृत्तीनाथ महाराजानं पूर्ण ज्ञान ज्ञानोबारायला दिलं, ज्ञानाचा राजा बनवलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते, ज्ञानदेव तुम्हा ऐशे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. आणि 5व्या क्रमांकाचं बोट कोणाकडे केलं, तर माझ्या एकनाथ बाबाने विचार केला की धन्य त्याचे संत भक्त भगवंत म्हणणं, तर त्या संतांच्या संगतीमध्ये आपण जर राहिलो, धन्य नरदेह संत संग करी, त्रिलोक्य उदरी हेळा मात्रे. हे प्रमाण आठवलं आणि आमचे एकनाथ महाराज देवगिरी पर्वताकडे निघाले. आणि महाराज गुरु जनार्दन स्वामीला पाहिलं. आणि गुरु जनार्दन स्वामीला पाहिलं, ज्या क्षणात पाहिलं, ज्या दिवसात पाहिलं, त्या दिवसाला धन्यता अभंगाचं पहिलं चरण. धन्याजी दीना संत दर्शनाचा, धन्याजी दीना संत दर्शनाचा. धन्याजी
सर्वांनी टाळ्या वाजवा इमानदारीने. शेवटच गोड विठ्ठला विठ्ठला. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात काय, त्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं म्हणून धन्य गुरु जनार्दन स्वानंदाचे जे निधान. धन्य शब्दाचा अर्थ संपला. कुणाला काय बोलायचं का ह्याच्यावर? धन्य फक्त संत महाराज. आता मुद्दा राहिला संत दर्शन. ह्या संत दर्शनाला थोडासा वेळ कमी आहे त्याच्यामुळे घेऊ का? कसं करू? बोलच ना गेलेत मोठ्यानं, जेवलेत रटावून. टाळी वाजून जर भजन केला तर घेणार आहे बघा. हो का तुम्हाला खरं सांगू का, ज्या ठिकाणी कीर्तन भजन राहतं त्या ठिकाणी देव आणि नारद उभा राहतात आणि कोण कोण टाळी वाजवाले ते बघतात. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. थोडं असं मान तरी हालीच जा, मला कळलं तुम्ही ऐकालेत तरी. काय करावा आणि काय नाही. हो का एवढं कीर्तन भजन एवढा खर्च तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही हो का असं बोर बसल्यावर कसं वाटल? कुठलाही कीर्तनकार असू द्या, फक्त दोन ताकाली बोर वाटाले. बोर वाटाले का? चहा मागवायचा का तंबाखूला चुना लावून देऊ? ते बी जमते आपल्याला काय नाही, पण कीर्तन ऐका बाबा, हे सगळं तुमच्यासाठी आहे. विठ्ठला विठ्ठला. सासरा जावाई आणि लेक रस्त्यानं जात होते. गव्हामधून अशी वाट होती. इकडल्या साईडला 10 एकर, इकडल्या साईडला 10 एकर अशी जमीन होती. पण ढेले होते, त्याला ढेले भेगे काय म्हणतात ते, तुकडे तुकडे त्याला काय म्हणतात तेवढं फोडून मला सांगायचं नाही. जावाई म्हणला मामा ह्या भिग्यामध्ये आपल्याला ह्या 1-2 एकर रानामध्ये 100 पोते गहू आरामशीर होणार. सासरा म्हणला येडा झाला काय? म्हणला जन्म चालाय म्हणला त्याच्यामध्ये माझा. गहू 100 पोते नाही म्हणला 200 पोते होणार. काही गरज आहे कशा गप्पा मारण्याची? कशाचं काय लागले? हा हे दोघांची धराधरी का? एक म्हणते 100 आणि एक म्हणते 200. एक म्हणते 100, एक म्हणते 200. कशाचं काय आले महाराज? जे जावयानं सासरा उचलला उलटून खाली पाड. मामा 100च पोते होणार. ते मला जावाई किती माझ्या उरावर बस, पण 200च पोते होणार. घेणं नाही देणं नाही. लेख बघू लागले. आता कुणाकडं काय म्हणावं, कुणाकडं काय? लेख टुळू टुळू बघायला, एकदा बापाकड एकदा नवऱ्याकडं. कुणाला बोलावं? तिचं नाव होतं वसू. ती म्हणली आता नवऱ्याला तर काय बोलू नये पण बापालाच बोला. म्हणजे दादा आहो 100 ते 100 म्हणा की काय बिघडाले का काय व्हाले? म्हणायला काय व्हाले? अगं वसू म्हणजे किती बी पाठ घासू पण 200 पोत्याची कळ कशी सोसू? मग असला कुटाणा करण्यापेक्षा भजन करा ना विठ्ठला विठ्ठला. काही जणाला कळालं नाही, त्याला लय फुर्जीचं कार्ड लागते हो. आता काय करायला विनोद आहे ही कळत नाही. लय अवघड आहे. कशाचं काय? जाऊ दे आता, तिकडे जायचं नाही. आता 8 तास हाणायचं आपल्याला. संत दर्शन. संत दर्शनाचा जर अर्थ करायचं म्हणालात तर संत दर्शन म्हणजे आपल्या जीवनाचा पुनर्जन्म आहे बघा. आता आपण सगळे महाराज मंडळी महादेवावर बोलतेत, पण मी महादेवाच्या भक्ताविषयी बोलणार आहे. मला सांगा महादेवाचा पहिला भक्त कोण? राजा रावण महाराज की. बकळ तिकडले आहेत. मी म्हणलं रामाकडेच आहेत की. रावण महाराज की जय. कोणी कोणी म्हणताय आता मतदान राजकारण सुरू झालं का नाही? साहेब आले फोटो घ्यायच्यात. साहेब ते दुसऱ्याची गाडी आली की ते फोटो बदलायचा. साहेब तुमचाच आहे मी, पण नियम तो कुणाचाच नसतोय बघा. असे लोक असतात. काही राव नाकून बी पाहिजे. काही माझं वैयक्तिक मत आहे, राजा रावणाला मी मानतो. रामायण वाचणारे बरेच मानतात. का? महादेवाचा पहिला भक्त राजा रावण होता. पता का नाही सरदार? फिरलं वा मुरुडन म्हणावं माझ्याकडे. बरं वाटलंय का? नाचायचं रटावून काय ताण घ्यायचं नाही. राजा रावण सगळ्यात मोठा ब्राह्मण.
4 वेद 18 पुराण त्याला मुखात पाठवते महाराज. आम्ही कमरा बांधतो का नाही, कमरा बांधून सुद्धा त्याचे मंत्र म्हणा येत नाहीत. एवढे अवघड रावणानं मंत्र म्हणलेले आहेत बघा. सांगायचा मुद्दा म्हणजे कसं ऐका. आई साहेबांना सांगितलं, एवढा महादेवाचा भक्त म्हणून घेतोस ना, मी रोज महादेवाची सेवा करते, पण त्या महादेवाला माझ्या गावात आण ना. आईचं वाक्य आहे. आईचं वाक्य पूर्ण करण्यासाठी राजा रावण आत्मलिंग आणण्यासाठी गेला. हे सांगायचं कधी कधी कीर्तनात, ऐकायचं हे. तुम्ही म्हणा नाही हो, रावणाने सीता पळून नेले. नेऊ दे, तुझी काय कोणती चुलती लागत नव्हते काय ना, नेऊ दे. रावणाचे नेले, पण का नेले त्याचं उत्तर मी पुन्हा सांगणार आहे बरं का. ऐका महाराज. आत्मलिंग आणण्यासाठी रावण गेला तर महाराज भगवान शंकर समाधीत बसले होते बघा. भगवंताला जाग करण्यासाठी मंत्र म्हणला. ते मंत्र तुम्हाला आम्हालाही म्हणा येत नाही, पण त्या तालात सर्वांनी हातवरी करून मंत्र म्हणायचा बरं का. कोणता मंत्र होता? शैल शृंग सम विशाल जटा जूट शैल शृंग सम विशाल जटा जूट चंद्रभाल गंग की तरंग विमल नीर गाजे. Hare
अशा राजा रावणाला महाराज भगवान शंकर प्रसन्न होते. तुम्ही आम्ही नाव ठेवतो. आपल्या आईसाठी आत्मलिंग आणण्यासाठी गेला आणि तसल्या महात्म्याला एकदा संत दर्शन झालं. हे सांगायचे मला फक्त संत दर्शन. एकच पुरावा देणार आहे, कीर्तन सोडणार आहे. विठ्ठला विठ्ठला. समाजामध्ये लोकांना बोबाटा केला, रावण वाईट आहे, रावण वाईट आहे. अंतकाळाचा वेळ जवळ आलेला होता. रणांगणामध्ये रावण पडलेला आहे. बिंबीतून रक्त वाहते, मुखातून रक्त वाहते. बर का, मी तिथंच होतो. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा माझी आज्ञा पाळतोस ना? हो दादा सांगा. जा त्या रावणाला गुरु कर आणि ते काय सांगते ते ऐक हिताच्या गोष्टी. त्यावेळेस लक्ष्मण दादा रावणाच्या समोर आलेला आहे. नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज माझ्या दादांनी सांगितलंय काय, गुरु करून घ्या आणि काहीतरी हिताच्या गोष्टी ऐक. त्यावेळेस रावण बोललाय बघा. रावण म्हणतो, सांगायचे का? सारखा रावण हसत होता. महाराज ऐका, सगळ्या रणांगणामध्ये शांतता पसरलेली आहे. आणि महाराज रावण असा रणांगणामध्ये पडलेला आहे. विभीषण जवळ आहे, मंदवदरी जवळ आहे, सगळे जवळ आहेत. त्यावेळेस सांगितलं, लक्ष्मणानं प्रश्न विचारला, महाराज माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या सगळ्या कुळाचा सत्यानाश झाला तरी तुम्ही का हसता? प्रश्न आहे का? हे खूप महत्वाचं आहे बघा. त्यावेळेस रावणानं हसून उत्तर दिलं. लक्ष्मण महाराज ऐका उत्तर. मी का हसतोय ऐका. आपण सगळ्यांनी एकच पाठ केले ना, सीता पळवली सीता पळवली. ऐका, मी माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार झाला म्हणून हसतोय. बर का? कस काय मला समजलं नाही. त्यावेळेस रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तुमचे पिताश्री तुमच्या आईच्या मांडीवर देह सोडला त्यांनी. जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र आज माझ्या समोर आहेत. मी हसत हसत प्राण देत आहे. 1 नंबर. 2 नंबर, ज्याच्या डोक्यावर पृथ्वी माता तो शेष नाग माझा शिष्य झालाय. ऐका, शिष्य झाला आणि जगाचा चालक त्यांच्या हातून मला मृत्यू आहे. हे रावणन कुंभकर्ण हे काय लय वाईट पार्टीचे नाहीत, आपलेच आहेत. रावण आणि कुंभकर्ण हे भगवंताचे द्वारपाल आहेत. सनत, सनातन, सनत कुमार, दुसरे एक नाव आहे आठवड्यावर सांगतो. यांचा शाप लागला म्हणून त्याला राक्षस व्हायला लागलं. हे मला सांगायचं नाही, हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. रावण सांगत होता, लक्ष्मणा ऐक, मी का हसतो याचं उत्तर. माझ्या सगळ्या कुळाचा सत्यानाश झाला तू म्हणतोस ना? अजिबात नाही, माझ्या कुळाचा उद्धार झालाय. बर, कसा उद्धार झाला थोडस मोकळं करून सांगा ना. लक्ष्मण विचारतोय, रावण सांगतोय, ऐक लक्ष्मणा, एक दिवशी फिरत 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 जात होतो मी आणि त्या ठिकाणी मला महर्षी नारद गाठ पडले. मी नारदाच्या पायावर साष्टांग प्रणिपात घातला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नारद आमच्या वारकरी संप्रदायामधले असे महाराज आहेत की ते कोणीकडे बी जाऊ द्या त्याला हारच आहे बघा. मानवाकडे गेला तरी हार,
दानवाकडे गेला तरी हार आणि देवाकडे गेला तरी बी हार. असं वागायचं महाराज. कुठल्या पार्टीचा येऊ द्या त्यानं आपलं स्वागतच केलं पाहिजे महाराज. ऐका, नारद गाठ पडले आणि मी नारदाला प्रश्न विचारला, नारदा माझा उद्धार होण्यासाठी मला काय करावं लागेल? त्यावेळेस नारदानं सांगितलं, रावणा खरंच तुला उद्धार करायचा आहे का? हो सांगा, मला खरंच उद्धार घ्यायचा आहे. बरं, तुला एकट्याचा उद्धार करायचा का तुझ्या कुळाचा उद्धार करायचा? त्यावेळेस रावणानं सांगितलं, मी एकटा करून काय करू, माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. मग ऐक, एक तर तुला भजन करावं लागल आणि एक तर तुला वैर करावं लागल. मुख्य वैर का कारण ऐका, वैर किंवा अनन्य भजन पावावया श्रीरामचरण, भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल तुला. रावणानं ऐकलं, अहो महाराज आमचाच भाऊ लक्ष्मण रोज काकडा करतो तर आमचं डोकं उठतं बघा, ऐकू वाटत नाही ते. भजन करायचं नाही, मला दुसरा पर्याय सांगा. आणि मग रावणानं सांगितलं काय, मुख्य वैर्याचे कारण तो वेगी करावे तारा हरण. हे काय माझ्या आजानं लिहून ठेवलं नाही, काय नाही, भावार्थ रामायण एकनाथ महाराजांचं बरं का, वाचा तुम्हाला कळेल. तू तारा हरण कर, तारा हरण. बर 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 बर, तारा हरण त्यानं काय होईल, वैर निर्माण होईल. बघा कोण सांगतंय हे, बोला बोला बोला. हा मग रावणानं मनानं कारभार केला, हे मनानं कारभार केला का? नाही केला. ऐका, हे बघ रावणा, त्या देवाची पत्नी चोरून आण, काही केल्या देऊ नको. बघा, रामबाणाच्या आघाते निमुनी देह पडे क्षिते, तरी तो न सोडावे सीते. कळाला अर्थ? रामबाणाच्या घाते, रामाच्या बाणानं तुला घात जरी झाला, तू मृत्यू जरी पावलास तरी सीता सोडू नको. म्हणून कुणाचे शब्द, बोला बोला बोला. हा आता मला सांगा, हे रावणानं मनानं केले का? नाही ना. लक्ष्मणा, माझ्या पत्नीला स्वप्न पडलं, मंदोदरी तिथंच होते. हो म्हणली, पडलं स्वप्न. काय? मंदोदरी बोले, रावणा प्रती स्वप्न देखील मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर शेत बांधला. तिनं देखील मला सावध केलं होतं. माझा भाऊ विभीषण, कुंभकर्ण सगळे सांगत होते काय, रामाची सीता परत करून द्या. सर्वजण सांगत होते, पण मी ऐकलं नाही. माझा विश्वास नाही या लोकांवर. ऐका लक्ष्मणा, ज्या भगवान परमात्म्याच मला प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या भगवंतावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग विश्वास कुणावर? संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. नाहीतर मी तिथं गेलो होतो. कुठं? पंचवटी सन्मुख जाता, मीच पावलो सायुजता, सकळ कुळ उधारणा अर्था सीता चोरुनी आणली. माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मी सीता चोरून आणलेली आहे. ऐका, एवढा विश्वास संतावर होता. बघा, माणसाचा विश्वास संतावर यात नवल नाही, राक्षसाचा विश्वास देखील संतावर होता. आपला विश्वास नाही एकूण एकावर. एक माणूस दवाखान्यात गेलं आणि महाराज ऑपरेशन करायचं ठरलं, पोटामध्ये दुखत होतं, पट 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 नोटा काढल्या, मोजू लागलो. डॉक्टर म्हणले, काय माणूस इमानदार आहे हो, काय माणूस इमानदार आहे, ऑपरेशन करण्याच्या अगोदर पैसे द्याले. म्हणले, काका आताच पैसे देऊ नका, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, ऑपरेशन झाल्यावर द्या. म्हणला, मी पैसे देत नाही. म्हणला, मी मोजून ठेवतोय, तुम्ही आता मला भुलीचं इंजेक्शन देणार येतं, काढून घ्याचाल म्हणून मोजून ठेवतोय. आपला विश्वास.
पण त्या नारदावर विश्वास ठेवला. त्या लक्ष्मणापाशी सांगत होते काय, सकळ कुळ उधारणा आरता सीता चोरूनी आणली. सगळ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मी सीता मातेला चोरून आणलेला आहे, म्हणून मी हसतोय. का तर ह्या भगवंतासमोर माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार झाला. त्याचं कारण फक्त संत दर्शन. विठ्ठला विठ्ठला. ऐका, नारदानं वाल्या कोळ्याला संत दर्शन दिलं तर महाराज बोलीला वाल्मिक तैशेचे करीन व्रतून दावीन नामा म्हणे. मला काय जास्त बोलायच नाही. संत दर्शन याच्यावर खूप मोठं महाराज एक कीर्तनच होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठोबा. जय